नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आपली सकाळची 7वी फीडिंग आहे. काल संध्याकाळी मी इथे नसल्यामुळे तो व्हिडिओ शूट करण्यात नाही आला 6व्या फीडिंगचा. त्याच्यानंतर आज ही सकाळी 7वी फीडिंग आहे. तर 7व्या फीडिंगमध्ये शक्यतो आपल्या अळ्या ज्या आहे त्या संपूर्ण मोल्टमध्ये जायला बसल्या. कारण त्यांची साईज आणि त्यांचं डोकं पण मोठं झालेलं आहे. डोकं मोठं झाल्यानंतर अळ्या आपल्या मोल्टवर जात असतात. त्याच्यानंतर सकाळी आपण ज्या वेळेस शेडमध्ये येतो त्यावेळेस हे मरकुऱ्या वगैरे आपण लाईट बंद करायच्या आणि हे जे शेड नेट किंवा जे आपलं कागद वगैरे असतो तो पूर्णपणे ओपन करून द्यायचा आहे, जेणेकरून जी बाहेरची आणि आतली जी हवा असते, आतमधले जे रात्रीत दमट वातावरण झालेलं असतं शेडमध्ये, ते पूर्णपणे बाहेरच्या हवेमध्ये मिसळून जातं आणि बाहेरची पण फ्रेश हवा आपलं शेडमध्ये येत असते. म्हणजे व्हेंटिलेशन एकदम प्रॉपरली झाल्यामुळे शेडमध्ये किंवा बॅचमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आपल्याला आढळून येत नाही. त्यासाठी आपण शेड व्हेंटिलेशन हे फार महत्वाचं असतं यामध्ये. तर दुसरी गोष्ट अशी आहे का पाला आपला थोडा खराब असल्यामुळे बॅचला किंवा मोल्टवर जायला अळ्या ह्या थोड्या 1-2 फेडिंगनं थोड्या जास्त खात असतात आणि बेडवरती पण जो खराब पाला असतो तो छोट्या ज्या वेळेस अळ्या असतात त्या फारसं काही खात नाही. खराब जर पाला असेल तर तो 4थ्या मोल्ट नंतर आपण समजा 4-5 फेडिंग नंतर आपण तो दिला तरी चालतोय. त्यावेळेस अळ्यांचा स्पीड पण वाढलेला राहतो पाला खायचा. त्यावेळेस त्या अळ्या तो पाला पण खाऊन घेतात. पण आताची जी कंडिशन असते छोट्या अळ्यांची त्यांना प्रॉपरली कवळा पाला आणि चांगला पाला दिला पाहिजे. जेणेकरून पुढील जी बॅच आपली सुरू असते त्यामध्ये ते अळ्यांमध्ये प्रॉब्लेम आढळून येत नाही. समजा प्रॉब्लेम म्हणजे कसं फ्रॅक्चरी, ग्लासरी, खडू यासारखे जे रोग असतात आपल्या पाल्याची क्वालिटी खराब असल्यामुळे येत असतात. पण सुरुवातीला आपण 4था मोड पास होईपर्यंत एकदम कवळा पाला आणि कवळा म्हणजे फार लय कवळा पण नाही, पण एक चांगल्या क्वालिटीचा पाला आपण अळ्यांना दिला पाहिजे. त्याच्यानंतर जो 4था मोड पास झाल्यानंतर आपण 4थ्या किंवा 5व्या 6व्या फीडिंग नंतर आपण खाल्ला पण भरपूर पाला जर इतर दुसरा अवेलेबल नसेल तर तो पाला पण दिला चालतो. खराब पाल्यामुळे होतं काय का अळ्या तो पाला खातात, पण त्यांची पाहिजे त्या पद्धती ग्रोथ होत नसते. त्याच्यामुळे मग ते पाला आपण सुरुवातीला देत नाही. कारण मोल्ड बसायला आपल्याला जास्त फीडिंग लागतात. फीडिंग पण जास्त लागतात आणि लवकर मोल्ट बरोबर पण अळ्या आपल्या जात नसतात. त्यासाठी आपल्याला पाला चांगल्या क्वालिटीचाच अळ्यांना द्यावा लागतो सुरुवातीच्या काळामध्ये. 4थं मोल्ट पास झाल्यानंतर आपण कसा म्हणजे लय फार खराब पण पाला दिला नाही पाहिजे. तरच आपल्याला बॅचमध्ये प्रॉपरली ॲव्हरेज पण भेटतं आणि त्यातून उत्पादन चांगलं मिळाल्यानंतर कोशाची क्वालिटी पण ग्रेडिंग जी असते ती पण चांगली मिळत असते. त्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माहिती सांगतच असतो प्रत्येक फेडिंगची किंवा आपल्याला कशी बॅच हँडलिंग करायची असते. म्हणजे बरेचसे नवीन शेतकरी ते तर शिकतच आहे यामधून. रेशीम शेतीमध्ये मुद्दा महत्वाचा सर्वात असा आहे का यामध्ये कोणीच परफेक्ट यामध्ये आतापर्यंत तज्ञ झालेलं नाही. मी पण नाही आणि आतापर्यंत कोणीच नाही. शेतकऱ्याला एक 20 वर्ष जरी रेशीम शेती करत असला, त्याचे अनुभव महत्वाचे असतात. अनुभव हा लय मोठा यामध्ये रेशीम शेतीमध्ये चांगला पद्धतीने काम करत असतात आपले 50-50% मध्ये. पण जे शेतकरी समजा किती लहान असो किंवा मोठा असो, जास्त अनुभवाचा असेल किंवा कमी अनुभवाचा असेल किंवा नवीन शेतकरी असेल, प्रॉपरली त्यांनी जी माहिती आपण त्यांना सांगतो किंवा त्यांची माहिती पण खूप मोलाची असते. आपणच आपला गाडा दटून रेशीम शेती कधीच सक्सेस होत नाही. त्यामध्ये आपण समोरच्याचं पण काय बोलणं आहे ते पण ऐकून घेतलं पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे काय होतंय आता सपोज मी 100 शेड जरी हँडल करत असलो, तर 100 ठिकाणावरून 100 जणांचे वेगळे-वेगळे प्रॉब्लेम येत असतात. त्यामधून मी पण शिकत असतो आणि त्यांना पण शिकवत राहतो. म्हणजे इक्वलमध्ये आपण त्यांचं कसं मार्गदर्शन करता येईल आणि त्यांना कसं घडवता येतील. आपला उद्देश फक्त हा व्हिडिओचा असा नाही का आपल्याला रेशीम शेती वाढवायची आणि त्यातून आपल्याला काही फायदा भेटणार आहे, असा काही माझा मुद्दा नाहीये. मला फक्त काय करायचंय जे नवीन रेशीम शेती ज्यांनी केलेली आहे किंवा जे रेशीम शेतीमध्ये फेल जात आहे सतत, तर त्यांना फक्त आपल्याला सक्षम बनवायचं आहे एका बॅच काढण्यासाठी. आपल्याला नवीन रेशीम शेती घडवण्यापेक्षा जे आहे ते प्रॉपरली चांगले त्यांचे बॅच निघले पाहिजे. आपला मेन उद्देश हाच आहे. फक्त जे नवीन असेल किंवा जुने शेतकरी असेल त्यांनी पण प्रॉपरली सगळ्यांना मला तर काही प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही या गोष्टी सांगणं प्रत्येकाला.
किंवा कॉल एवढे अटेंड करणं शक्य होत नाही. पण जे जुने शेतकरी आहेत त्यांनी पण जे बाकीचे शेतकरी असतात त्यांना पण चांगल्या पद्धतीने माहिती दिली पाहिजे आणि प्रॉपरली त्यावरती काम केलं पाहिजे. म्हणजे काय होतं, शेतकऱ्यांनी भांडवल किंवा पैसा गुंतवलेला राहतो, तो त्या पद्धतीत त्याचा इन्कम पण रेशीम शेतीमधून त्याला 100% भेटलाच पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्या अळ्यांची आता 7वी फिडिंग करायची आहे, तर चला आपण 7वी फिडिंग करून घेऊया. आता फिडिंग करायचा विषय असा आहे, काल संध्याकाळी 6वी फिडिंग दाखवता नाही आली कारण मी घरी नव्हतो. घरच्यांनी फिडिंग केली होती. तिकडनं या बाजूनं फिडिंग करत आले होते. तर आता ही आपली सकाळची फिडिंग या बाजूनं तिकडं करायची असते आणि पाला पण चांगल्या पद्धतीचा आणला पाहिजे आपण. सुरुवातीला या पद्धतीनं समजा एक 2 फुटाचा जो पाला असतो, तो आपण अळ्यांना थोडा कवळा पाला. आता माझा पाला जास्त खराब असल्यामुळे खाली मी थोडा पाला वरचंच कवळं चांगलं आणत आहे. ज्या पद्धतीचा ज्या क्वालिटीचा आपण अळ्यांना पाला देऊ त्या पद्धतीनेच अळ्यांची ग्रोथ होत असते, वाढ होत असते. त्यासाठी आपण पण अळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं का तुम्ही यावरती कोणती पावडर मारतात हे याच्यावर डिटेल सांगत जा. तर मी आतापर्यंत कोणतीच पावडर मारलेली नाही. मी फक्त काय करत असतो, मोल्ड बसल्यानंतर चुना मारतो. मोल्ड पास केल्यानंतर विटकर विजेता मारतो आणि ज्या काही पावडर सप्लिमेंट असेल, विटकर विजेता असेल, सेरिक्रेन ग्रीन प्लस असेल 250 ग्रॅम मध्ये, ते आपण चौथा मोल्ड पास झाल्यानंतर आपण त्यावरती टेस्टिंग करत असतो. एक चौथ्या फिडिंगला, एक 8व्या फिडिंगला आणि एक 12व्या फिडिंगला. तर आपण सकाळी 7वी फिडिंग केली होती. तर या पद्धतीने आपला मोल्ड हा तिसरा बसलेला आहे पूर्णपणे प्रॉपरली. बेडवरती एक 20-30% पाला शिल्लक आहे. त्यावरती आपण उद्या सकाळी चुना मारून देणार आहे. म्हणजे सकाळी आपली 7वी फिडिंग झाल्यानंतर हा आपला मोल्ड बसलेला आहे या पद्धतीनं. सगळ्या जाळ्यांचा आपला मोल्ड एकसारखा बसलेला आहे. तर त्यानंतर या पद्धतीनं आपला 7व्या फिडिंग नंतर सकाळी 7वी फिडिंग केली होती आणि संध्याकाळचं आता 5-6चा टायमिंग आहे. तोपर्यंत आपल्या सगळ्या ज्या अळ्या होत्या त्या तिसऱ्या मोल्टवर गेलेल्या आहे आणि 20% आपल्या जवळपास 20-30% पाला बेडवरती शिल्लक आहे. आता यावरती आपण आज चुना न मारता आपण उद्या सकाळी आपण यावरती चुन्याची डस्टिंग करणार आहे. तर आजचा विषय होता बीड मार्केट बद्दल. बीड मार्केटमध्ये शेतकरी आणि मार्केट कमिटी आणि जे व्यापारी असतात कोशाचे त्यावरती थोडासा वाद झाला होता. तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कारण आपण जर कॉम्पिटिशनचं मार्केट जर केलं नाही तर बीडवाले त्या पद्धतीनंच आपल्या बरोबर व्यवहार करतील आणि भांडणं वगैरे होतच राहतील. आता ज्यावेळेस जी कंडिक्शन जालन्याची झालेली आहे ती कंडिक्शन बीड मध्ये व्हायला वेळ लागणार नाही. पण शेतकऱ्यांनीच आपण सुधरून घेतलं पाहिजे. आपल्याला कोशाचं मार्केट आता बारामतीला मी गेलो होतो तर मी प्रत्यक्ष पण बघितलेलं आहे. बऱ्याच वेळेस मी बारामतीला कोश नेला होता. त्या कोशाला चांगल्या पद्धतीने जसा तुमचा कोश असेल त्या क्वालिटीचाच रेट भेटत असतो. तिथं ग्रेडिंग चेक केल्यामुळे आपल्याला आपल्या कोशाची लायकी कळाल्यामुळे त्या लायकीचाच आपल्याला रेट भेटणार आहे. आता या तळतळीने गोष्टी मी का बरं सांगू राहिलो, कारण शेतकरी जे आहे ते फक्त एखादा व्हिडिओ बघितला आणि त्यावर बोलणार असं नाही. मार्केट हे त्याचे कोशाची जी क्वालिटी असते त्यावरच क्वालिटी चेक करून रेट देत असतात. आता बीडला जो आजचा जो वादविवाद झाला त्या गोष्टीवर मी जाहीर निषेध करतो बीडचा. कारण विषय गोष्ट अशी आहे, बीड मार्केटमध्ये शेतकरी असतात आणि शेतकऱ्याला शूटिंग सुद्धा काढायची परमिशन नसते. त्याच्यानंतर कोच जे व्यापारी खरेदी करतात त्या खरेदी करताना कोच आपल्या हातात घेतल्यानंतर ते त्यावरती रेट ठरवतात. तसं बारामतीला नाहीये. बारामतीला त्याची ग्रेडिंग चेक केली जाते. पिपा जो आहे तुमचा कोशामधला तो चेक केला जातो. मेलेला आहे की जिवंत आहे. त्याच्यानंतर कोशाची थिकनेस, जाडी किती आहे यावरती पण आपला रेट अवलंबून असतो. तर या सगळ्या गोष्टी आता बारामतीचं मी तुम्हाला नाव रेकमेंड करत आहे आणि बारामतीवाले मला काय पैसा देणार आहे किंवा त्यांची मी जाहिरात करत आहे असा काय भाग नाही. पण आपण जर कॉम्पिटिशन सारख्या लेवलमध्ये जर ठेवलं बारामती बीड तर कुठंच आपल्याला या गोष्टीवर मालाच्या रेटवर आपल्याला कुठंच आपल्याला फरक जाणवणार नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना बारामतीला मार्केट आहे हे कधी कळायला लागलं का माझा व्हिडिओ पडला होता लावीला. ज्यावेळेस मी कोश विक्रीसाठी गेलो होतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा माहित नव्हतं का बारामतीला मार्केट आहे म्हणून. त्यांना जालना आणि बीडच हे दोनच मार्केट माहित होते. पण तिसरं पण मार्केट बारामतीला आहे हे पण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत आहे. आता बरेच शेतकरी म्हणतील का तुम्ही नुसतं बारामतीला लावून धरली असं तसं. तर बारामतीला जाण्याचा उद्देश असा आहे का बारामतीला तुमच्या कोशाची काय ग्रेडिंग आहे त्यावरतीच आपला रेट ठरला जातो. असं बीडवालीने हातात घेतला कोश बोली वाढवत गेले आणि एका ठराविक रकमेपर्यंत गेल्यानंतर ते बोली बंद करणे. तर असा प्रकार हा बीडला होत आहे. तसं तर बारामतीला या पद्धतीनं मी सांगू इच्छितो का बारामतीला तुम्ही एकदा सर्वांनी कोच घेऊन जा. तुमच्या कोशाला काय रेट भेटतो. तिथे गेल्यानंतर तुमच्या कोशाची क्वालिटी तुम्हाला कळेल ना हो. हां. नाही जे नवीन शेतकरी आहे त्यांचं तर लूटमार. माझी पण बीडमध्ये लूटमार झालेली आहे. ज्यावेळेस मी व्हिडिओ पण बनत नव्हतो त्यावेळेस मी रेट माझा आता ग्रुपवर पावती पण टाकली होती. त्यावेळेस माझा आदल्या दिवशी जी कोशाची क्वालिटी होती तीच क्वालिटी चा रेट जवळपास 550-600 च्या आसपास तो रेट होता आणि ज्या दिवशी मी कोच विकली त्या दिवशी 100-150 रुपयानं माझा कमी रेटमध्ये भाव कोशाचा जो कमी रेट भेटला. आता याला कारण कसं आहे त्यावेळेस वक्ल पण कमी झालेले होते. माझा आणि अजून एक जणाचा वक्कल होता. असे दोघांचेच आमचे संपूर्ण मार्केटमध्ये कोष होते आणि मग ते व्यापारी पण फारसे एवढे नव्हते. व्यापाऱ्यांनी पण त्याला परवडन त्या हिशोबाने मागणी केली आणि कोष खरेदी केला. तर त्याच्यावर मी वादविवाद घातला आणि त्याच्यानंतर त्यांनी नाही म्हणून आपली समजूत काढण्यासारखी ₹10 रेट वाढवून दिला होता. तर त्यासाठी मी म्हणतो माल पिकवता येतो शेतकऱ्याला, पण विकता येत नाही. त्यासाठी तुम्ही वेगळे पण मार्केट करून बघा कधीतरी. तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा फायदा होईल. तर चला धन्यवाद. आज आपला ज्या सकाळी 7वी फिडिंग केली होती. त्याच्यानंतर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि त्या पिरियडमध्ये आपल्या मोल्टवर सगळ्या अळ्या गेलेल्या आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवून घेतो. धन्यवाद.